अतिशय गोड उपदेश आहे मंडळी, समजून घेण्यासारखा आहे, चिंतन करण्यासारखा आहे हा उपदेश, हे ज्ञान आपल्या जीवनामध्ये नेहमी आपण स्मरणात ठेवण्यासारखं आहे. नेहमी नेहमी ज्ञानाचं चिंतन करत राहिल्यामुळे आपण ज्ञानस्वरूप होऊन जातो. हळूहळू संसाराबद्दल निरासक्त भाव निर्माण होतो आणि आपल्याही नकळत आपल्या आतमध्ये वैराग्याचं कमळ उमलू लागतं. गोकर्ण गीतामध्ये उपदेश केलेला आहे की बाबा, ज्या शरीरासाठी म्हणून आपण हा सगळा संसार करतो, ज्या शरीराचे आपण आयुष्यभर चोचले पुरवतो, तो संसार नेमका कसा आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. ते शरीर कसं आहे हे आपण नेमकं समजून घेतलं पाहिजे. आणि कसं आहे हे शरीर? देहे स्थिमांस रुधिरे. काय आहे या शरीरामध्ये? या शरीरामध्ये हाडं आहेत, या शरीरामध्ये मांस आहे आणि या शरीरामध्ये रक्त आहे. हे शरीर म्हणजे हाडं, मांस, रक्त याचं कोठार आहे. मलमूत्रांचा एक मोठा खाडा आहे यामध्ये. वरून किती जरी सुंदर दिसत असलं तर त्या सुंदर व्यक्तीचं जर शरीर फाडलं आणि आतमध्ये बघितलं तर बघावंसं वाटणार नाही, किळस वाटेल, भीती वाटेल. अशा प्रकारे हे शरीर आपल्या आतमध्ये आहे आणि हे शरीर विनाशी आहे. एक दिवस विनाश होणार नाहीये, या शरीराचा नित्य विनाश होत आहे. आणि ह्या विनाशी संसारासाठी म्हणून आपण हा सगळा संसार वाढवतो. ह्या शरीराला आपण मी असं म्हणतो, शरीरच आपलं स्वरूप आहे असं आपण समजतो. आणि हा मीपणा आपला अहंकार वाढवणारा आहे. आणि हा अहंकारच बाधा आहे आत्मा आणि परमात्म्याच्या मध्ये. शरीर म्हणजे मी असं म्हणणं हे अज्ञान आहे. आणि ह्या शरीराने निर्माण केलेलं, स्त्री असेल, पुत्र असतील, महिलांसाठी पती असेल, पुत्र असेल, घर असेल, शेती असेल, दुकान असेल, गाडी असेल, बँक बॅलन्स असेल, सगळं काही याला माझं आपण म्हणतो. मला एक सांगा, जिथं मीच नाहीये तिथं माझं कसं असेल? हे माझं म्हणणं ही ममता आहे. मी 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 असं म्हणणं अहंकार आहे आणि माझं 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 म्हणणं ही ममता आहे. अहंकार आणि ममता, मी आणि माझं, हे दोन मोठे अडथळे आहेत मोक्ष प्राप्तीमध्ये. तेव्हा संसाराला माझं म्हणू नका आणि या शरीराला मी असं म्हणू नका. ज्यावेळेस आपल्याला हे लक्षात येईल की शरीर म्हणजे मी नाहीये, त्यावेळेस हे सुद्धा लक्षात येईल की शरीराने निर्माण केलेले सगळे संबंध, शरीराने मिळवलेले सगळ्या गोष्टी ह्या माझ्या नाहीये. ज्यावेळेस हे लक्षात येईल की शरीर मी नाहीये, मग प्रश्न पडेल की मग मी कोण आहे? मग हळूहळू समज निर्माण होईल. हळूहळू ते ज्ञान आपल्याला मिळेल की मी शरीर नाहीये, मी आत्मा आहे. अजर अमर अविनाशी सतचित आनंद घन त्या परमात्म्याचा मी अंश आहे. आणि जर मी त्या सच्चित आनंद परमात्म्याचा अंश आहे तर मी सुद्धा सत्य आहे, मी सुद्धा चित आहे, मी सुद्धा आनंद आहे. एक परमानंदाचा नित्य झरा माझ्यामध्ये वाहत आहे. एक असा आनंद आपल्यामध्ये आहे मंडळी की ज्यासाठी बाह्य गोष्टींची आवश्यकता नाहीये. उलट जर बाह्य गोष्टी आपल्याला मिळाल्या, जर बाह्य गोष्टीवर आपण अवलंबून राहायला लागलो, जर बाह्य गोष्टींची कामना आपण करायला लागलो तर नित्य वाहणारा झऱ्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. नित्य वाहणारा झऱ्याचा अनुभव आपला येत नाही आणि नित्य वाहणारा तो आनंदाचा झरा आपला आनंद देऊ शकत नाही.
केवळ सांसारिक दुःखामध्येच आपण गुरफटून जातो आणि स्वतःला आपण दुःखी समजतो. साधू संत बघा, कुठेही राहतात, नदीच्या किनाऱ्यावर राहतात, झाडाखाली राहतात, धर्मशाळेत राहतात. जपायला एखादी चादर असली तर असली, अंगावर फाटके कपडे असले तर असले. शृंगार काय, दाढी जटा वाढलेल्या, साधं तेल लावलेलं नाही, काहीच नाही. आणि काही नसताना ते बेफिकीर आहे, काही नसताना ते निश्चिंत आहे, काही नसताना ती साधू संत मंडळी नित्य आनंदित आहे. कारण सत्य त्यांनी जाणलंय की मी हा शरीर नाहीये, हा सगळा संसार माझा नाहीये, हे त्यांनी जाणलं. आणि म्हणून ते परमानंदात स्थिर झाले. आपल्या आतमध्ये वाहणाऱ्या नित्य आनंद झऱ्याचा शोध त्यांना लागला. आणि म्हणून गोकर्ण म्हणतो की बाबा, मी आणि माझे यातून बाहेर पडा, हा संसार क्षणभंगूर आहे, असं नेहमी स्वतःला सांगत जा. मी कोण आहे ते स्वतःला सांगत जा. संसारात जे दिसतंय त्यातलं माझं काही नाही हे स्वतःला नेहमी सांगत जा. आणि जेव्हा तुम्ही नेहमी हे सांगत जाल त्यावेळेस एक प्रकारची समजूत तुमची निर्माण होईल. हळूहळू सत्य तुम्हाला दिसायला लागेल, तुम्ही समजूतदार व्हाल. आणि मग वैराग्याचं कमळ तुमच्या आतमध्ये खुलेल. संसार तुम्हाला नीरस वाटू लागेल. कारण संसारात काही नाहीच आहे, संसारात काही सार नाहीच आहे, संसारात काही आनंद नाहीच आहे. हे ज्यावेळेस तुमच्या लक्षात येईल त्यावेळेस संसाराबद्दलची आसक्ती तुमची संपत जाईल, अटॅचमेंट संपत जाईल, डिटॅचमेंट निर्माण होईल आणि परमात्म्याकडे अटॅचमेंट निर्माण होईल. परमात्म्याबद्दल अनुराग निर्माण होईल, प्रेम निर्माण होईल. आणि त्यातून तुम्ही जी भक्ती कराल ती खरी भक्ती. खरं तर आजही आम्ही भक्ती करतो. आपण रोज घरी देवपूजा करतो, आरती करतो, भजन करतो, नामस्मरण करतो, यज्ञयाग करतो, ध्यान करतो, रोज मंदिरामध्ये जातो, दान करतो, अनेक विविध गोष्टी करतो. पण असं करताना संसाराबद्दल आपण निरासक्त नाहीये, संसाराची आवड आपली कमी झालेली नाहीये, संसारामध्ये जे आहे ते स्वीकारायला आम्ही तयार नाहीये. ती वैराग्याची समज आमची निर्माण झालेली नाहीये. त्यामुळे आम्ही काही केलं तरी आम्हाला आनंद मात्र प्राप्त होत नाहीये. त्यामुळे अशा प्रकारे वैराग्य प्राप्त करून ज्यावेळेस परमात्म्याची भक्ती केली जाते त्यावेळेसच ती भक्ती आपल्याला सरस वाटते, रसपूर्ण वाटते, आनंददायक वाटते. नाहीतर आज आम्ही नामस्मरण करायला बसलो तर आम्हाला मन लागत नाही, आम्हाला आनंद मिळत नाही, नको वाटतं. 1-2 दिवस केले की साधना सुटून जाते, साधनेत आम्ही स्थिर होत नाही. याचं कारण असते की संसाराबद्दलची आसक्ती आमची सुटलेली नाहीये. त्यामुळे परमार्थामध्ये लागणारी जी साधना आहे, परमार्थामध्ये लागणारी जी नित्यता आहे ती आम्हाला साधता येत नाही. भक्ती करता करता वैराग्य प्राप्त होत असतं, वैराग्य वाढत असतं. आणि गंमत अशी आहे की पूर्ण वैराग्य झाल्याशिवाय पूर्ण भक्तीही होत नाही. वैराग्य निर्माण होण्यासाठी भक्ती आवश्यक आहे आणि खरी भक्ती करण्यासाठी वैराग्य आवश्यक आहे. वैराग्य आणि भक्ती हे परस्पर पूरक आहे. दुसऱ्या श्लोकामध्ये गोकर्ण सांगतोय की बाबा, अशा प्रकारे वैराग्य प्राप्त झाल्यावर पुढं काय करायचं? धर्मं भजस्व सततं. बाबा, नेहमी धर्माचा आश्रय करून राहा. धर्माने सांगितल्या नियमांचं पालन करा. धर्माने जो रस्ता आपला दाखवला आहे त्या रस्त्यावर चालत राहा. त्या रस्त्यावर भले तुम्हाला कष्ट होतील, अडचणी येतील, संकट येतील, पराभव वाटतील, अपमान वाटेल, निरसता वाटेल, तरी सुद्धा मनाचा निग्रह करून, इंद्रियांवर संयम ठेवून काही काळ निरस भावनेमध्ये सुद्धा तुम्ही धर्माच्या मार्गावर चालत राहा. सर्व लौकिक व्यवहारांचा त्याग करा. खरं तर आपल्या धर्मामध्ये 4 आश्रम सांगितले आहेत: ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. गृहस्थ आश्रम कधी सिद्ध झाला? ज्यावेळेस आपली पुढची पिढी तयार झाली.
कर्तृत्ववा निघाली की बस मग सगळी जबाबदारी त्यांच्यावर सोपवून द्यायची आणि आपण गृहस्थाश्रमातून बाहेर पडायचं, सगळ्या जबाबदारीतून बाहेर पडायचं, सगळ्या चिंतेतून बाहेर पडायचं. मग नंतर काहीही हो, लौकिक कर्मांचा व्यवहारांचा आपण त्याग करायचा आणि मग काय करायचं, साधू संतांची निष्काम सेवा करायची, या अखिल मानवजातीची सेवा करायची, रंधल्या गांधल्यांची सेवा करायची निष्काम भावनेने. आणि ह्या सेवेचा आनंद आपण घेत जायचा आहे. भोगविलास जवळ आले तर त्यांच्याकडे पाठ फिरवायची, भोगविलासांना जवळ करायचं नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्याचे अवगुण कधी बघायचे नाही. दुसऱ्यांचे गुण असतील, दुसऱ्यांचे दोष असतील, त्याविषयी चिंतन करायचं नाही, त्याविषयी कथन करायचं नाही, त्याविषयी बोलायचं नाही. दुसऱ्यांच्या गुणदोषांकडे बघायचं नाही आणि निरंतर भगवत सेवा करत राहायची. भगवंताची नित्य नूतन प्रेमपूर्ण अशी कथा श्रवण करत जायची. आणि ह्या कथेतून जसे आज तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून ही कथा ऐकताय, अशा प्रकारे मिळेल ती त्या स्रोताकडून, मिळेल त्या ठिकाणावरून आपण भगवंताची कथा ऐकत जायची. भगवंताच्या नामाशिवाय, भगवंताच्या कथेशिवाय आपल्याला कशातच आनंद वाटायला नको अशी मनाची अवस्था आपण तयार केली पाहिजे. आणि ह्या भगवत सेवेचा आपण निरंतर आनंद लुटला पाहिजे. अशा प्रकारे गोकर्णाने आपल्या वडिलांना ह्या गोकर्ण गीतेच्या माध्यमातून उपदेश केला. त्यातून ज्या आनंदाचा, ज्या ज्ञानाचा प्रकाश आत्मदेवाच्या बुद्धीत पडला, त्यावेळेस त्याने संकल्प केला की आता आपण घर सोडायचं, मात्र आत्महत्या करण्यासाठी नाही तर आत्मउद्धार करण्यासाठी. आणि मग हा आत्मदेव 60 वर्षाचा होता, मात्र ह्या ज्ञानाचा प्रकाश पडल्यामुळे बुद्धी 60व्या वर्षी सुद्धा स्थिर झाली. आणि मग गोकर्ण वनात निघून गेला. एका ठिकाणी राहून त्याने श्रीमद भागवत महापुराणातील दशमस्कंधाचं नेहमी पारायण, चिंतन, अध्ययन तो करीत राहिला आणि त्यातून त्याने मोक्ष प्राप्त करून घेतलेला आहे.